हाय. सो सध्या मार्केटमध्ये एक गोष्ट जी आयटी बद्दल चालू आहे ती आहे इंडस्ट्री डाऊन होत चालली. आयटी इंडस्ट्री डाऊन होत चालली. सो मला एकच बोलायचं आहे की इंडस्ट्री डाऊन होत नाही, पण बदल नक्कीच होत असतो. त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतात. पूर्वीच्या कोडिंग किंवा मॅन्युअल टेस्टिंगच्या जोरावर लाखो लोकांनी नोकऱ्या मिळवल्या. ती जागा आता ऑटोमेशन आणि एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेत आहे. याचा अर्थ आयटी संपत नाहीये, तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे. जुन्या स्किलची मागणी कमी होऊन एआय मशीन, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा इंजिनिअरिंग यासारख्या नवीन क्षेत्रात ग्रोथ निर्माण होत आहे. आता राहिला प्रश्न मास हायरिंगचा. तर मास हायरिंगचा काळ हा आता कधीच संपलाय. म्हणजेच पूर्वीसारख्या कंपन्यांनी कॉलेज कॅम्पसमधून हजारो फ्रेशर्स एकत्र उचलण्याच्या प्रोसेसला आपण मास रिक्रुटमेंट म्हणायचो. तो ट्रेंड आता खूप कमी झालाय. आताच्या कंपन्या फक्त डिग्री बघून नाही, तर तुमच्याकडे कौशल्य म्हणजे स्किल पातळी किंवा हाय लेवल आहे की नाही हे बघूनच नोकरी देतात. त्यामुळे फक्त आयटी पदवी ही करिअर म्हणून सुधरेल हा भ्रम नक्कीच बाजूला ठेवा. आता अपकमिंग स्किल बद्दल बोलू. त्यामध्ये काय आहे की अपकमिंग स्किल म्हणजे कोणता एकमेव पर्याय आहे. तर आयटी हा या इंडस्ट्रीचा सर्वात मोठा नियम आहे. अपकमिंग स्किल. जर कोणी विचार करत असेल की एकदा आयटी नोकरी लागली की आयुष्यभर टेन्शन नाही, तर तो पण तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. इथे दर 2-3 वर्षांनी नवीन तंत्रज्ञान येत असते आणि ते शिकावंच लागतं. मार्केटमधील पण खूप सारे चढउतार असतात. त्याला मार्केट सायकल म्हणतात. जसे की आर्थिक मंदी, कंपन्यांचे अंतर्गत बदल यामुळे आयटी मध्ये लेऑफ्स निर्माण होतात किंवा हायरिंग फ्रीज होते. या जेवढे पण हे असे टप्पे असतात ह्याला चढ उतार असतं म्हणतात आणि हे चढ उतार फक्त तात्पुरते असतात. पण ते हे सिद्ध करतात की हे क्षेत्र 100% कधीच रिस्क फ्री नसतं. थोडक्यात सांगायचं काय, तर आयटी क्षेत्रात भविष्य आणि ग्रोथ नक्कीच आहे. पण ती ग्रोथ फक्त अशा लोकांसाठी असेल जे सतत शिकायला, स्वतःला बदलायला आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला तयार आहेत. केवळ आयटी नाव आहे म्हणून करिअर नेहमी टॉपवर राहील या भ्रमात न राहता स्किल नेहमी टॉपवर ठेवावे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आयटी करिअर हे नेहमीच टॉपवर आहे, टॉपवर राहील आणि नेहमीच भविष्यात मोठे राहणार आहे. तुम्हाला बदलायचे आहे ते तुमच्या अपकमिंग स्किल. सो हा छोटासा भ्रम होता की ग्रोथ खूप कमी आहे. तो हा एक भ्रमच आहे.